आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची। कोरेगाव तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी तडका, शेतकऱ्यांचे तारांबळ। कोरेगावसह तालुक्यातील विविध भागांना बुधवारी सायंकाळी गारपीट आणि अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला। ऐन उन्हाळ्यात आलेल्या या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय। हवामान खात्याने यापूर्वीच राज्यातील 24 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट दिला होता। त्यानुसार कोरेगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। अचानक बदललेल्या हवामानामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकांना मोठा फटका बसलाय। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील मुगाव फाटा परिसरासह ग्रामीण भागात सुमारे 1.5 तास पाऊस कोसळत राहिला। यामुळे परिसरात ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। अचानक आलेल्या पावसामुळे एकीकडे हवेत गारवा निर्माण होऊन उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असला तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे। कांदा, गहू आणि इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। दरम्यान मुगाव फाटा परिसरात महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात झाले। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।